म्हणजे तशी म्हणायला गेलं असतं भूक नाहीच लागत, भूक मेलेलीच असते. म्हणजे काय म्हणत आहे तुला? अरे म्हणजे असं इव्हेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कसं अबे साले काय बोलतोस? तशी लागते. काही असू दे, पण म्हणजे मला लागले. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? होप की तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल, एन्जॉय करत असाल. तर आजचा दिवस आहे युथ फेस्टिवलचा फायनल कॉम्पिटिशनचा दिवस. बरेच दिवस झाले आम्ही म्हटला अपडाऊन करतोय प्रॅक्टिससाठी. सगळे दिवस नाही दाखवता आले तुम्हाला, बट ऑब्व्हियसली तुम्ही एक दोन ब्लॉग तर पाहिलेच आहेत मुरुडचे. सो आज निघालोय आम्ही अलिबागला, PNP कॉलेजला कॉम्पिटिशन्स आहेत. सो चला जाऊया का? खूप लेट झाले. गुड मॉर्निंग. चलो, ऑलरेडी खूप उशीर झालाय. 7:30चा टायमिंग दिलेला कॉलेजला पोचायचा, 7:30 झाले. चलो, गाडीची कंडिशन पहिल्यांदा गाडीच्या बद्दल काय बोलायला पहिल्यांदा एक गोष्ट नाही, गाडीच्या बद्दल नाही, गाडीमध्ये जागा आहे की नाही आपल्याला ते एकदा इन्शुअर करतो आणि मगच बघतो, नाही तर मग आम्हाला तसं सेपरेट निघायला बघूया. तशी आपली गाडी. सर आले. सर तुम्ही या इथं बसा. आधीच काय बोलतो ना आम्ही गेल्यावर, नाही सर जागा नाही आहे, फुल आहे. तर फुल आहे आर्या आणि बोलली. आर्याच बोल. आर्याच बोलली. आणि मी बोलतोय मध्ये ते 4 जण ते सर पुढे बसणार आहेत. मग सर काय कुठल्या तोंडाने बसतील तिथे गाडीत? मग आपल्याला जायचं होतं आपल्या गाडीत. मग घाई का गेली का गेली एवढी? काही माणसं तर लेकिन एक सेकंड. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. उशीर झालायच ऑलरेडी खूप, पण म्हटलं जर हा फील नाही घेऊन गेलो तर मजाच नाही, कारण की संध्याकाळी यायला लेट होईल. सो नंतर परत घेता येणार नाही. त्याच्यामुळे मस्त फील घ्यायला आलोय बीचच्या बाजूला. म्हणजे काल मी एवढा एक्साइटेड होतो फोटो काढण्यासाठी, हा भाई आलाच नाही फोटो काढायला माझ्या. आणि आज हा म्हणजे दिसतोय तर चल चल माझे फोटो काढ. असू दे रे बाबा. मित्र मित्र वडव्यामध्ये गारेल्या सारखा आपण दोघं निघालो ना, म्हणून तो बाहेर आलाय. कदाचित आपल्याला पण रिग्रेट होईल या गोष्टीचा नंतर. मला हळूहळू आता व्हायला लागलंय. मला पण वाटायला लागलं आता. कालच्या प्लॅनिंग प्रमाणे असा प्लॅन होता की मुलांसोबत आम्ही बसने जाणार आहोत, बट फॉर सम रिझन आणि जागा पण नसल्यामुळे मुलं गेली आहेत पुढे बसने आणि आम्ही जातोय कार घेऊन. कारने जातोय. ठीक आहे म्हणजे नाही, डिसिजन चुकल्यासारखं असं वाटत नाहीये, बट लेट्स सी. पण चुकला आहे म्हणजे तुम्हाला सांगतो, बघतीलच मुलं पण. आम्ही जातोय ना म्हणजे बसमध्ये, बरं उठत पण नाही तो. सर या बसा तिथं. हाय गुड मॉर्निंग. सर कशाला थांबतायत मग? आता गिल्ट फील होईल का? मला पण तेच बोललो आपण. काय नाही होऊ दे कळलं पाहिजे. पुढच्या वर्षी आलो तर देतील जागा. आता सोय करून ठेव. आता सोय करून ठेवतोय. मला ना या ड्रायव्हिंगचा काय अर्थ समजत नाही. काय की सर काय आहे? इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. सोड, मी बोलतो ना सोड. नाही मुळात ही वेळ पण नाहीये. हो इकडं झालाच बॉटल घेऊन. पाणी उलट वेगळं काय बाजूला साईड आहे.
उधर किधर काय गाव बोललं तर गेला डायरेक्ट आतमध्ये. झाला आता नाही उडत. म्हणजे विचार कर किती लेवलवर गरम झाले असं. तर आता जवळजवळ 1-1.5 तासाच्या खडतर प्रवासानंतर आम्ही कोणतरी बोलला त्याला स्मूथ येते गाडी शब्द मागे अलिबागमध्ये पोचलोय. सो इथून मला वाटतं किती 1-1.5 किलोमीटर आहे ना PNP कॉलेज. आता पोचू 10-15 मिनिटात PNP कॉलेजला पोचू. PNP कॉलेजला एंटर करायच्या अगोदर किती सुंदर मंदिर आहे. जस्ट पोचलोय आता PNP कॉलेजला. आता एक फ्रेश होऊन इव्हेंट चालू होतील लगेच. मित्र आहेत आमचे भेटायला. हो येस त्यावेळेस सोंडी कॉलेजचे आमचे विनर विद्यापीठात प्राईज मिळवलाय मी. हो पियुष काय आणि आमचा प्रिन्स आहे. अजून बाकीचे येत आहेत. प्रिन्स शर्मा. चलो परी आणि तू हा रुचिता. हे हिच्या पेटीसाठी कोणाला ठेवणार आहे? सुजलला बसवायचं हा. रेडी फॉर स्टोरी टेलिंग. चालेल ना पाठ? अरे ही कुठे गेली मोनो ॲक्टवाली? रेडी? अरे मॅडम आहे तुमची. तू बसमध्ये नव्हतीस? पुढे बसलीस ना म्हणूनच भेटलं. आमच्या गोखले कॉलेजच्या मॅम आम्हाला मिळाल्या. आमचा आवडता मॅम टिकू शिकवायचं आम्हाला. गोखले कॉलेजची पुन्हा एकदा आठवण मॅडम आणि टीम आली आहे. नमस्कार मॅडम. चेंजिंगला गेले सांगितलं. हा काय सांगितलं ना आमची आवडती मॅडम. अजून बरेचसे नाझी मॅम नाही आले. हां परत अजून नाही मिळाले. नवजोत सर आमचे आवडतेच आहे का सगळ्यांच्या कॉलेजचे. चार बच्चों को छोड़ के सीमा सीमा हाँ, वो गोल वाला है, गोल वाला वो। उसका क्या होगा? पानी में नाम है रिश्ता रिश्ता इतना सस्ता हम साथ आता जातोय आम्ही नाश्ता करायला. कारण आम्ही पोचलोय 9-9:30 वाजता आणि आता 12 वाजले तरी काही खाल्लंय नाही सकाळपासून. जस्ट इव्हेंट सुरू झाला. आता भरतनाट्यम एक झालंय. मस्त झाला. इव्हेंट्स आता चालू झालेत आणि मुलांना कसं सेट केलंय क्लासरूम देऊन प्रॅक्टिस करण्यासाठी. सो आता ते त्यांची चक्री घेत आहेत, प्रॅक्टिस करतायत हळू आवाजामध्ये. तोपर्यंत म्हटलं आम्ही नाश्ता करून येतो. अजून मिळाला नाही पण करून येतो. म्हणजे तशी म्हणायला गेलं तर भूक नाहीच लागत. भूक मेलेलीच असते. म्हणजे काय म्हणत आहे तुला? अरे म्हणजे असं इव्हेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कसं भूक एक काय बोलत तशी लागते. काही असू दे पण म्हणजे मला लागले. असं कधी कधी होतं की इव्हेंट होईपर्यंत आहे ना म्हणजे असं विसरायला होतं की भूक लागली. पण कधी कधी जाणं होतं मध्ये. सो करून घ्यायला पाहिजे. चला नाश्ता करा. मस्त वाटले ना टोपी? घे आई काय मिळत ना 4-5 दिवस हे घेऊ मला. 1x पण नाही बड़ा हरामी हो बेटा. नाश्ता करायला निघालो होतो. कॉलेजनी केलं होतं मॅनेज सगळ्या गोष्टी नाश्ता वगैरे. म्हटलं 12 वाजले तर भूक लागली पटकन नाश्ता करून येऊ. पण मस्ती बघा किती 12:30 वाजले तरी अजून नाश्ता केला नाही. आणि नाश्ता करायला आता अलिबागमध्ये आलो. हे मस्त केला किशोर. सिद्ध्या हे मस्त केला पण
12 वाजले, भूक लागली, नाश्त्याला गेलो पाहिजे. 12:30 वाजल्या डायरेक्ट जेवण करूया. हा म्हणजे प्लॅन जेवणाचाच होता ना. मनी नाही द्यायला हे किशोर मस्त आहे हा विषय रे. मिसळ मागून चूक नाही ना केली. कुठे गेला माझ्यासोबतचा, कुठे गेला मिसळवाला? पलटी मारली त्याने. तिथं जाऊन कानात सांगणार नाही ना मला पण हे पाहिजे. हा आली इथं कुठे आली? द्या. हे छान आहे हा. अर्धा पाव पण नाही भेटणार तुम्हाला. एक बाईट झाला. मस्त नाश्ता आलेला आहे. फायनली 12:30 वाजता करतोय नाश्ता. या नाश्ता करायला. फायनली सगळे परफॉर्मन्स बेस्ट झालेले आहेत. एवढ्या दिवसाची मेहनत किशोर सिद्धूची, थोडीफार माझी. सो रंग लावली असं मला वाटतंय. अँड होप फॉर द बेस्ट. सगळ्या स्टुडंट्सनी त्यांचं बेस्ट दिलं आहे. त्यांच्या मेहनतीचं चीज झालं असं वाटतंय. सो हा एक मुमेंट आहे आमच्यासाठी एक ॲज अ गायडर म्हणून. सो येस, हा मुमेंट त्यांच्यासोबत नक्की सेलिब्रेट करणं म्हणतं. सो 1, 2, 3. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचं सुवर्ण पदक मिळालं. तटकरे महाविद्यालय आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स. सो फायनली रात्री किती वाजले? 11:15 वाजले मुरुडला पोहोचायला. छान झाला पूर्ण ओव्हरऑल प्रोग्राम. चांगली गोष्ट आहे की टोटल कॉलेजने प्राइज मारले 6 प्राइज, 6 प्राइज मारले. 3 थिएटर इव्हेंट मध्ये आणि 3 इलोकेशन, एक डेबिटेक आणि पोस्टर मेकिंग आहे ना. हिंदी स्किटचा चुकला म्हणजे काय माहिती काय झालं, पण जो आम्ही बसवला होता ना तो आम्ही झोनलसाठी नाही बसवला होता, आम्ही विद्यापीठासाठी बसवला होता. माहित नाही काय झालं, अशी टीमच कधी आम्हाला मिळाली नव्हती की तसं करेल. म्हणजे कधी अंगच नाहीये थिएटरचा, कधी उभंच नाही स्टेजवर अशा मुली घेऊन त्या पण उच्चार का येत नाही तर मुसलमान असल्या कारणाने, पण त्यांनी कधी जाणून नाही दिले त्या गोष्टी. आणि काय डेडिकेशन एनर्जी लावली मुलींनी. म्हणजे जेवढं एक्सपेक्ट आम्ही करत होतो बसवताना त्याच्यापेक्षा फार कितीतरी लेवल अप केली होती त्यांनी. एवढी एनर्जी लावली होती आणि बेस्ट दिलं होतं. मी बट थँक्यू बोलेन साजिद सर आमचे खूप कॉपरेटिव्ह केलं त्यांनी. आणि त्यांचं पाहुणचार, त्याला काय म्हणतो आपण, हॉस्पिटॅलिटी, मस्त मस्त एकदम एक नंबर. असा कॉलेज कधीच नाही मिळत होता आम्हाला. आणि सर थँक्यू. आणि थँक्यू सर, थँक्यू. आणि येस की सगळ्या स्टुडंट्सना पण ज्यांनी एवढं डेडिकेशनने प्रॅक्टिस केली आणि जिंकलोय आपण. ठीक आहे. सो ठीक आहे, चला काय विषय नाही आहे की आपला हिंदी स्किट नाही आला नंबर मध्ये, बट यस नेक्स्ट टाइम आपण अजून चांगल्या बेटर पद्धतीने करूया. आणि सगळ्यात महत्वाचं जे स्टाफ त्यांनी आपली सगळी सोय केली, व्यवस्था केली. कल्चरलचे हेड आपले अल्ताफ सर, जावेद सर आणि अख्खा स्टाफ मस्त. त्या सरांसोबत असताना असं वाटतच नाही की टीचर सोबत आम्ही फिरतो, असे एकदम मित्रासारखे आहेत सगळे. आणि पूर्ण ओव्हरऑल पण दिलं. ओव्हरऑल स्टाफ बेस्ट. अल्ताफ सर थँक्यू सो मच. आणि येस, आता तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर या व्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर.
थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज. बाय.